जे फरमानं त्यांना काढलेली आहे त्या फरमानं जरी आपण नुसती पाहिली तर लक्षात येतं की त्यांना ह्या परकीय सत्ता समुद्र किनाऱ्यावर नकोच होत्या. त्यासाठी त्यांनी राजापूरची वखारी ब्रिटिशांची ताब्यात होती, राजापूरची वखार अक्षरशः उद्ध्वस्त केली आणि ब्रिटिश नुकसान भरपाई मागत होते पण शिवाजी महाराजांनी त्यांना कसलीही नुकसान भरपाई दिली नाही. त्यानंतर ते मिठाचा व्यापार किंवा हे जे करायचे त्याच्यावर प्रचंड कर लावले. म्हणजे आज आपण पाहतो जागतिक व्यापार युद्ध जे म्हणतो तशा प्रकारचं शिवाजी महाराजांनी यांच्यावर, कारण हे परकीय लोक यांना इथे कमाई करण्याचा काही अधिकार नाहीये, मग त्यांच्यावर जबरदस्त कर लादले. त्याच्यावर मिठावर असतील का ते इम्पोर्ट करत असलेल्या वस्तू नसतील, कारण ते वस्तू आणणार तिकडनं स्वस्तात ना आणि इथे महागात विकणार. आणि इथल्या जे उत्पादन आहेत म्हणजे लाकडापासून आणि चंदनी लाकडापासून ते मिठापर्यंत, कारण युरोपमध्ये मीठ उत्पादन होत नाही कारण थंड प्रदेश, त्यामुळे मिठावर ते स्वस्तात इथनं घ्यायचं आणि तिकडे जाऊन मात्र म्हणजे नफा कमवायचा. हे नफेखोर लोक आहेत आणि परत ते कधी आदिलशाहाला मदत कर, कधी मोगलांना मदत कर, कधी निजामाला मदत कर, असं करून हे लोक इथे आपल्या स्थानिक राजकारणातही हस्तक्षेप करतायत. हे शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम ओळखलं आणि त्या दृष्टीने त्यांना नाकात व्यसन बसवण्यासाठी जे जे करता येणं शक्य होतं त्यांनी ते केलं. त्यानंतर त्यांनी आपलं आरमार सुद्धा जे सज्ज करायला सुरुवात केली, तोफा ओतायचे कारखाने काढले, अगदी प्रिंटिंग मशीन सुद्धा त्यांनी घेतलं होतं. दुर्दैवाने ते आज अस्तित्वात नाही आहे, परंतु तसे उल्लेख आपल्याला काही याच्यामध्ये मिळतात. म्हणजे आधुनिकतेचा भोगता असणारा की आज जग कुठं चाललंय त्यांच्या मनात हेच होतं की या लोकांनी जर प्रगतीकडे एवढा दूर येऊन ते व्यापार करताय तर आम्हाला अशक्य काय. मग आम्हाला अशक्य काय, आमच्याकडे तेवढ्या शक्तीच्या नौका नाहीये, तशा शक्तीच्या तोफा किंवा दारुगोळा नाहीये, मग ते आम्ही स्वतः का उत्पादन करू नये, स्वतः का बनवू नये. म्हणजे राष्ट्रीय वृत्तीचा, मी राष्ट्रीय वृत्तीचा मिळालेला, ह्या राष्ट्रीय वृत्तीचा असा महानायक भारताला मिळावा हे खरंच आपलं सौभाग्य आहे. दुर्दैव हे की आपण आज जेवढं त्यांचं हे विचार वैभव जतन करायला पाहिजे होतं, आम्ही त्यांच्या आयुष्यातल्या 2-3 घटनातच अडकून पडलो फक्त. एक राज्याभिषेक असतो, एक आग्र्यावरून सुटका, एक शाहिस्तेखानाची बोटं तोडली, अफजल खानाला मारलं, या घटना सोडल्या. त्याच्या मागची काही कारण परंपरा माहीत नसते, शिवाजी महाराज त्याच्यामागचे विचार काय होते, त्यांचं प्लॅनिंग काय होतं हे मात्र काहीच माहीत नसतं. तर आपल्याला म्हणजे मी सर्वांनाच विनंती करेन की आपण शिवाजी महाराजांकडे अनेक अंगाने पाहण्याची गरज आहे आणि त्याचं विश्लेषण करून आपण काहीतरी आज शिकण्याची गरज आहे. कारण आज भारताला खरोखर शिकायची गरज आहे, कारण आज आपली स्थिती हीच आहे. आज आपण इम्पोर्टवर अवलंबून आहोत, स्वतःचं उत्पादन आपण कोण करतो, एवढं मोठ्या प्रमाणात करत नाही, म्हणून व्यापार तोट आहे. शिवाजी महाराजांनी ते मात्र होऊ दिलं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.